आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। राजकीय गोटातनं गृहराज्यमंत्री योगेश कदम एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुक्तगिरी बंगल्यावरती दाखल झालेत। उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरनं योगेश कदम यांनी बंदूक परवान्यासाठी शिफारस पत्र दिलं असा खळबळजनक खुलासा रामदास कदमांनी केलेला आहे। राम शिंदे यांच्या सांगण्यावरनं योगेश कदमांनी शिफारस पत्र दिलं असावं असा आरोप रोहित पवारांनी केलाय। या विषयावरती एकनाथ शिंदे यांच्याशी योगेश कदम हे चर्चा करणार आहेत। एकीकडे पुण्यातल्या घायवळ प्रकरणानंतर योगेश कदम यांनी अशा पद्धतीनं परवाना देण्याचं शिफारस पत्र का दिलं असा सवाल उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय अधिक माहिती? आपण बघतोय की ते पालखी डान्सवरचं पत्र नसेल किंवा आता नुकतंच सचिन घायवळ याला देण्यात आलेल्या जो शस्त्र परवाना आहे त्यासाठी ना हरकत योगेश कदम यांनी दिली होती आणि योगेश कदम यांनी आदेश दिले होते की याला परवाना देण्यात यावा आणि यावरनं आता मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप प्रत्यारोपाला सामोरं जावं लागतं योगेश कदमाला। योगेश कदम यांच्या सोबतच पक्षाची प्रतिमा देखील मलिन होतानाचं चित्र बघायला मिळतंय, कारण या सगळ्या प्रकरणांमुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत शिवसेनेवरती आरोप करण्यासाठी मिळतंय, सरकारवरती आरोप करण्यासाठी मिळतंय आणि याच विषयी अधिकची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यासाठी योगेश कदम हे आता मुक्तागिरी बंगल्यावरती पोहोचलेले आहे। कारण काल देखील एका वरिष्ठ नेत्यांनी फोन केल्यामुळे योगेश कदम यांनी जो त्या सुनावणीमध्ये परवाना देण्यात यावा असा शेरा दिला होता, असा स्वतः खुलासा रामदास कदम यांनी केला होता। यानंतर आपण जर बघितलं तर रोहित पवार यांनी देखील एक आरोप केला होता आणि रोहित पवार यांनी आरोप करत राम शिंदेच्या सांगण्यावरनं सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यासंदर्भात तशा पद्धतीचा रिमार्क सुनावणीमध्ये योगेश कदम यांनी दिला असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। या सगळ्यात आता राजकीय वातावरण ढवळून निघत असताना योगेश कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होणारी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अक्षय।